गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजचा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर कसं आहात तुम्ही? बरं आहात काय? तुम्ही बरंच असाल तर मी आले आहे रानामध्ये. मोटर चालू केली, आटू टाकला आणि म्हटलं कुलूप लाव. तर इथं कुलूप काय बसला नाही, एका हाताने लावता काय येईना, तर ठेवलं तिथं तसंच. तर बघा आमची मका एवढी झालेली आहे, तर इकायला आले आहे. तर आता त्याला कणसही लागल्यात, सगळी निसून गेली मका, तर हिरवीगार निसती मस्तपैकी झाली. तर असं वातावरण आहे सकाळ सकाळचं. आणि विहिरीत पाणी बघा एवढं आहे. तर गिनीगोल पण खूप हिरवगार झालेलं आहे आणि मका पण. तर आमचं रान ही तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते. तर बघू शकता मोटर चालू केली, मग पाणी इकडं लावलं आहे हिरीचं आणि वरच्या साईडनं लावलं आहे नदीचं पाणी. नदीची मोटर चालू केलेली आहे. तर चला पुढं बघू शकता नदीची इकडं केलेली आहे मोटर चालू. या साईडनं चालू आहे भिजवायचं काम. तर रोहन इकडची ती आवळून टाकतोय विहिरीची. तर बंद करून टाकली आणि विहिरीच्या नदीच्या पाण्याने इकडची साईड भिजवत आहे आम्ही. तर खूप फास्ट पाणी येतं नदीचं, त्याच्यामुळं उभा राहूनच भिजवून घेतलं मी. तर अशा प्रकारे सावलीला बसलेले आहे. तर म्हणलं इथं सावलीला बसावा. तर आज लवकरच मोटर चालू केली. सकाळ सकाळ भिजवून काढायचं, खूप ऊन होतंय परत. तर इकडं आहे नदीची मोटर चालू केली इकडं, आणि खाल्ला कडा आहे विहिरीची. दोन्हीकडे पण दारी चालू केले ते भिजवण्यासाठी. तर इथं बसली थोडा वेळ. चला तर मग आता थोडंसं भिजवायचं राहिले आहेत 2 दारी. तर आता आम्ही घरी जातो, खूप ऊन ही झालेलं आहे. तर इथं रोहनला सर्दी झाली तर पाण्यात खेळतोय. तर बघा भिजवून ही झालं आणि घरी आली. थोड्या वेळ म्हटलं आराम करावा, त्याच्यानंतर झाडू ही मारायचा गुरांचाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो? आणि इथं मुलं म्हणली आम्हाला फोटो काढायच्या झाडांमोरं.